नमस्कार. मी रवींद्र गुरव. माणसानं जीवन कसं जगावं हे जर शिकायचं असेल तर एक तरी कला अवगत असावी लागते आणि मी नाट्यकला निवडली. त्यामध्ये काम करत असताना मी 20 नाटकांमध्ये काम केलं, 15 एकांकिकांमध्ये काम केलं. शिक्षणाचा भाग म्हणून वामन केंद्रेजी, जयदेव हट्टंगडी सर, सत्यदेव दुबेजी यांच्याकडे मी वर्कशॉपच्या माध्यमातून ॲक्टिंगचे धडे घेतले. त्यानंतर मी 8-10 सिरियलमध्ये काम केलं. सत्यमेव जयते या एका चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर भाग्यश्री कलाट या संस्थेशी मी निगडीत झालो. त्या संस्थेच्या निर्मात्या भाग्यश्री म्हात्रे मॅडम आणि दिग्दर्शक, लेखक आणि गीतकार जगदीश परमारजी यांच्याशी माझी भेट झाली आणि या दोघींनी मला त्यांच्या ब्रह्मांड नायक साईबाबा या मराठी चित्रपटात मोठी संधी दिली. भाग्यश्री आर्ट्स विजन या संस्थेच्या माध्यमातून तांबडी माती या मालिकेमध्ये मला एक चांगल्या पद्धतीची मला एक भूमिका मिळते. जगदीश परमारजी जे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत, लेखक आहेत, त्यांनी कोकणावरती खूप अभ्यास करून याचे संवाद लिहिलेले आहेत आणि ते संवाद मला खूप भावले आणि म्हणूनच मला या मालिकेमध्ये काम करावं असं मला सतत वाटत राहिलेलं आहे. मी माझगाव सारख्या एका शिप बिल्डिंगच्या आस्थापनेमध्ये काम करतोय. मी चित्रपट माध्यम म्हणा किंवा रंगभूमी म्हणा हे सर्व्हिस करून मी हे सगळं करतोय. यात मला खूप आनंद मिळतोय म्हणून मी ते करतोय. आणि कलावंताला दुसरं काय हवं असतं, खूप वेगवेगळ्या भूमिका करणं, त्या साकारत असताना तो आनंद घेणं आणि मायबापांना खुश करणं, याशिवाय त्यांना आणखी काय हवं असतं. आणि माझी हीच इच्छा आहे की खूप चांगल्या भूमिका साकारायला मिळाव्यात आणि एक चांगला अभिनेता म्हणून नाव मिळावं, एवढीच माझी इच्छा आहे. एकदा मी विक्रम गोखलेंचं नाटक पाहिलं. नाटक होतं द्वंद्व. त्यातील त्यांची भूमिका पाहिल्यानंतर ते एका क्षणी ज्या पद्धतीने रडले, एका क्षणामध्ये काय रडणं असतं हे सर्वांना जमत नाही. आणि ते रडणं मला इतकं भावलं की मी ते सतत ते नाटक जवळजवळ 4 वेळा पाहिलं आणि मग मला जाणवलं की असं आपल्याला काय होऊ नये. आणि मग त्यांचं ते चांगलं रडणं कसं आपल्याला आत्मसात करता येईल याचा मी प्रयत्न केला. स्वयंपूर्तीनं तर कुणीच अभिनय करत नसतो. रंगमंचावर म्हणा किंवा सिरियलच्या माध्यमातून म्हणा किंवा चित्रपटातूनच्या माध्यमातून म्हणा. पण एक उदाहरण द्यायचं झालं तर मी ब्रह्मांड नायक साईबाबा ज्याचे निर्माते आहेत भाग्यश्री म्हात्रे मॅडम. मी असं म्हणेन की कलाकार हा स्वयंस्फूर्तीनं कधी अभिनय करत नसतो, कारण तो दिग्दर्शकाचा कलाकार असतो. त्यामुळं परमारजींनी मला ज्या पद्धतीने काही गोष्टी मला कलाकाराला माहिती नसतात, मी ती गोष्ट शोधत असतो. पण ती शोधत असताना खूप त्रास होतो. कधी कधी त्या माणूस किंवा तो कलाकार तिथे अडून राहतो आणि त्यावेळेला दिग्दर्शक त्यांना त्या माध्यमातून त्यांना
पुढपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. आणि हे माध्यम, चित्रपट माध्यम, हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे, ते लेखकाचं माध्यम आहे. आणि या बाबतीत मी परमारजींचा अत्यंत ऋणी आहे. चित्रपट म्हणा किंवा नाट्य माध्यम म्हणा किंवा सिरियल माध्यम म्हणा, हे तिन्ही वेगवेगळे माध्यम आहेत. नाटकामध्ये प्रत्यक्ष प्रेक्षकांशी आपला संबंध येत असतो आणि चित्रपट हे माध्यम दिग्दर्शकाचं माध्यम असल्यामुळं प्रेक्षकांच्या दृष्टीतून दिग्दर्शक त्याकडे पाहत असतो आणि त्यामुळं दिग्दर्शक हा त्याचा कमांडर असतो. धन्यवाद मायबाप.